महाविकास आघाडीवर आम्ही लढणार आहे आणि महाविकास आघाडी करत असताना 15 आम्ही सगळे मागं सोडून ह्या ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे. कशा पद्धतीनं जागांचं वाटप झालेलं आहे काय जागेचं वाटप संध्याकाळी तुम्हाला प्रेस नोट निघेल, त्यास कुठली जागा कुणाला सोडली तुम्हाला कळेल. काँग्रेसमधून अद्याप अनेक नेते भाजपामध्ये जात आहेत, याकडे कशा जे पद्धतीने गेले ते गेलेले आहेत, पण आता काँग्रेसची पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आम्ही सगळे कामाला जे प्रभाग आहेत आपल्या आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळत असे असे भांडत होते. पण आज लास्ट दिवस होता, 2 दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहे, तर 2 पाऊल मागं सरकून सगळ्यांनीच या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत त्याला यश आलेलं आहे. कोणत्या पक्षाला किती जागा दिलेल्या आहेत? काँग्रेस पक्षाकडं जवळपास 45 जागा आहेत, शिवसेना 30वर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 20वर आहे आणि आडम साहेबांना 7 जागा मिळाल्या, अशी 102 जागा आहेत. खरं तर या पुढचा कार्यक्रम कशा पद्धतीनं असणार आहे आणि कशा पद्धतीनं अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल? 4 तारखेला आम्ही सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडी समोर त्या नारळ प्रचाराला आमचे सर्व म्हणजे काँग्रेसचे प्रमुख नेते सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, खासदार ओमराज निंबाळकर असतील, खासदार प्रणित शिंदे असतील, खासदार धैर्यशील भैया असतील आणि शिवसेनेचे नेते खैरे साहेब असतील, हे सर्व नेते म्हणजे या सोलापूर शहरामध्ये येतील आणि प्रचार करताना आम्ही सर्वजण सक्षमपणे ह्या महानगरपालिकेमध्ये लढूयात आणि सोलापूर शहराला एक चांगली दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे. तर खरं तर शिवसेनेकडून जास्त जागांची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते, त्याचबरोबर मनसे सुद्धा आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीनं शिवसेनेला जागा वाटप केल्या आहेत त्यावरती आपण समाधानी आहात का, काय एकंदरीत? शिवसेनेकडून जास्त जागा मिळायला पाहिजेत. या सोलापूर शहरामध्ये शिवसेनेची ताकद चांगल्या पद्धतीनं आहे. प्रत्येक शिवसेनेचा हा शिवसैनिक कार्यकर्त्यांची ही निवडणूक असल्यामुळं बरेच इच्छुक आहेत, परंतु आघाडी करायचं, आघाडी धर्म पाळायचा म्हणजे 4 पावलं माघार घेऊन आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. कमी जागा मिळाल्यात हे बरोबर आहे, आमच्या पक्षाला कमी जागा मिळाल्यात, परंतु कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे आणि ही आघाडी झाली पाहिजे अशा पद्धतीचे शिवसेना नेत्यांकडून आदेश आलेला असल्यामुळं आम्हाला या आघाडीमध्ये आम्ही सामील झालो आणि आमच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा आमच्यासोबत येणार आहे. आम्ही त्यांच्याशी बसून आमची एक कमिटी आहे, ती कमिटी आम्ही निर्णय घेईल आणि त्याच्या निर्णयानंतर मनसेच्या जागा आणि आमच्या जागा आम्ही तुमच्यासमोर सादर करू. पण किती जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे आणि तुम्ही किती जागांवरती त्यांना त्यांचा प्रस्ताव अस्मिताताईंकडं आलेला आहे. तो साधारण 5 जागांचा प्रस्ताव त्यांचा आहे, परंतु आम्ही आता बऱ्याच शिवसैनिकांवर नाराजी निर्माण झालेली असल्यामुळं, जागा मिळत नसल्यामुळं, काही प्रभाग याच्यातनं गेलेले असल्यामुळं शिवसैनिकांची नाराजी दूर करून आम्ही या मनसेसोबत जास्तीत जास्त जागा द्यायचा आमच्या कोट्यातनं आम्ही प्रयत्न करू. खरं तर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्यापूर्वी थोडासा वाद जो आहे तो शिवसेनेचे शहर प्रमुख आणि तुमच्यामध्ये झाले, त्याबरोबर मनसे सुद्धा होती. दोघांमध्ये कुठेतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. कोणती नाराजी होती आणि काय कारण होतं? जागा सुटली पाहिजे शिवसेनेला आणि कार्यकर्त्यांसाठी जास्त अजून जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा आहे आणि तो रास्त आहे, नैसर्गिकच आहे की कमी जागा मिळाल्या असल्यामुळं शिवसैनिक हा लढाऊ बाण्याचा असल्यामुळं आणि शिवसैनिकांचा तो अधिकार आणि हक्क आहे, ते जे मागतायत ते बरोबर मागितलेलं आहे. तरीसुद्धा आघाडी करायचं म्हटलं तर कुठेतरी एका ठिकाणी थांबावं लागतं आणि म्हणून आम्ही नाईलाजानं जड अंतःकरणाने आम्ही शिवसैनिकांना सांगायचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात त्या त्यांच्या भावना आहेत, त्या भावनांचा मी आदर करतो. आता तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही बसल्यानंतर तो मिटवला जाईल असं काही होणार नाही. शिवसेना महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करतील. जसं मुंबईमध्ये झालं तसं सोलापूरमध्ये सुद्धा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भैया, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये दुफळी जी आहे ती पाहायला मिळते आणि कुठेतरी धुसफूस जी आहे ती कालच्या वाट्यावर आली. आपल्या कार्यालयाच्या बाहेर माजी महापौरांना उपोषणाला बसावं लागलं. मात्र आज जागा वाटप झालेला आहे.
कशा पद्धतीनं आपण जागा या सर्व लढवणार आहात? महाविकास आघाडी करत असताना सर्वांना थोडं थोडं सगळ्यांना 100 जागा मिळणार नाही. वाटणी करून आमच्या कायला वाट्याला कमी आलेले आहेत. त्यामुळं काही ठराविक लोक नाराज होणार. परंतु समोरच्या बलाढ्य आणि धनदांडग्या आणि जातीवादी पक्षाला जर रोखायचं असेल तर आम्हाला सगळ्याला एकत्र येण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि पुरोगामी विचाराची मतं विभागली जाऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी केलेली आहे. आणि हे करत असताना सर्वच पक्षात थोडी बहुत नाराजी असणार आहे. परंतु त्यांनाही विश्वासात घेऊन येणारी महानगरपालिका आम्ही मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवून आम्ही जिंकून आहोत. खरं तर अजितदादांच्या पक्षासोबत युती करावी असा एक फॉर्म्युला जो आहे तो राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी समोर येत होता. आपल्याकडे तसा प्रस्ताव काय अजितदादा गटाकडून आलेला होता का? आणि दत्तामामा वर्णे सुद्धा म्हणतात की ते स्थानिक नेते ठरवतात. नाही, स्थानिक नेतृत्वात आमच्यात असं कुठला प्रस्ताव एकमेकाला आम्ही दिलेला नव्हता. कोणच दिला. कारण आमच्या आघाडीबरोबर चर्चा चालू असताना एकाच वेळेस 2 गोष्टी करणं योग्य नाही.